तर बघा अटॅक करण्याची पोझिशन त्याची कशी असते बघा. तर मान तो कशी की लोक म्हणते धामण साप चावत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. तर कसं आहे त्यावर आवाज त्याचा ऐका. लागल का कोण नादाला सापाच्या, धरेल का कोण सापाला, नको बाळा मला बघा. त्याला जर पळायला जागा नसल्यावर धामण साप असा अटॅक करत असतो. लोकांचं एक म्हणणं आहे की धामण साप चावत नाही, अटॅक करत नाही, काय होत नाही, साप पकडणं सोपं असतं असं लोकांचं एक म्हणणं आहे. कशा पद्धतीने तो अटॅक पण करतोय आपल्यावर. बाप रे बाप, खूपच वेगानं तो अटॅक सुद्धा करतोय. तर बाकी सापांना कंट्रोल करणं ही एक विद्या असते बघा, कला असते. आणि त्या कलेनुसार आपण त्याला कंट्रोल करणार आहे. तर बघा अटॅक तो कशा पद्धतीने करतोय बघा मित्रांनो. की सापांचं कसं असतं की त्याला आता आपल्यापासून धोका वाटतोय म्हणूनच तो अटॅक करतोय. एकदा माझा स्पर्श झाला तर तो अटॅक पुन्हा करणार नाही, याची दक्षता घ्या. बघा तो अटॅक कसा करतोय. किचनमध्ये आहे, त्याला कुठंही पाय जागा नाही. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्रा विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघा पोचलेलो आहे बघा HP कॉलेजच्या पाठीमागं भवानी माळावरती. तर बघा एका किचनमध्ये एक त्यांना साप दिसून आला होता. तर तो आपल्याला दिसतोय. तो किचन कट्ट्याच्या खाली गॅसच्या बाजूलाच या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतोय. तर खूपच मोठा असा हा साप आहे बघा. तर तो कशा पद्धतीने दिसतोय बघा, त्याची त्वचा बघा कशी दिसते आपल्याला. तो जीभ बाहेर काढून हवेतला गंध ओळखण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा मित्रांनो की अतिशय सुंदर असा हा धामण जाती साप आहे बघा. त्याच्या तोंडावरच्या काळ्या काळ्या रेषा तुम्हाला स्पष्टपणे दिसत असतील बघा. तर बघा मित्रांनो की कशा पद्धतीने तो अटॅकच्या पोझिशनला थांबलेला आहे. तर बघा अटॅक करण्याची पोझिशन त्याची कशी असते बघा. तर मान तो कशी की बघितलं तुम्ही. तर हा त्याची अटॅकची पोझिशन आहे, बघू शकताय. तो खूपच तीव्रतेनं त्यानं अटॅक चालू केलेला आहे. आणि तो खूपच जलद गतीनं बघा धामण सापाचा अटॅक कसा असतो बघा. तुम्हाला वाटत असेल लोक म्हणते धामण साप चावत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. तर कसा आहे, कसा अटॅक आहे. घे आता मी धरतो. तर बघा मित्रांनो तुम्ही अटॅक बघितला असेल. धामण साप कशा पद्धतीने आपल्यावरती अटॅक करत होता. मोबाईल होता त्यामुळं थोडंसं आता आपण त्याला पकडायचं आहे. आता पण हा साप आपल्यावर अटॅकच करणार आहे, लक्षात घ्या, कारण तो चिडलेला आहे. बघा कशा पद्धतीने अटॅक करतोय बघा मित्रांनो. आवाज पण करतोय बघा मित्रांनो. तर लक्षात घ्या. तर तुम्ही काळजीपूर्वक बघा तो आता अटॅक कसा करतोय. अटॅकची पोझिशन कशी असते. लोकांना वाटतं की धामण साप शांत स्वभाव साप आहे, पण आज तुम्ही जाणून घ्याल की साप कशा पद्धतीनं चावतो, कशा पद्धतीने अटॅक करतो. तर त्याला आपण कशा पकडायचं आहे बघा. तर तो कसा अटॅक करणार आहे बघा आपल्यावर. आवाज त्याचा ऐका. लागल का कोण नादाला सापाच्या, धरेल का कोण सापाला, नको बाळा मला बघा. त्याला जर पळायला जागा नसल्यावर धामण साप असा अटॅक करत असतो. लोकांचं एक म्हणणं आहे की धामण साप चावत नाही, अटॅक करत नाही, काय होत नाही, साप पकडणं सोपं असतं असं लोकांचं एक म्हणणं आहे. परंतु लक्षात घ्या माझा जर स्पर्श झाला त्याला की तो ॲटोमॅटिक शांत येणार आहे. त्याला आपल्याला पकडायचं आहे एकदम कॅज्युअली, म्हणजे की त्याला कुठल्याही प्रकार. बघा आता लोक म्हणणार फणा काढलाय, धामण साप कधीही फणा काढत नाही, लक्षात घ्या. कारण धामण सापाच्या शरीरामध्ये तशा ग्रंथीची वाढ झालेली नसते, लक्षात घ्या. फणा काढायच्या मापाचे, म्हणजे की कोब्रा प्रजातीचे जे साप असतात ते फणा काढत असतात. बघू शकताय कशा पद्धतीने तो अटॅक पण करतोय आपल्यावर. बाप रे बाप, खूपच वेगानं तो अटॅक सुद्धा करतोय. तर
बाकी सापांना कंट्रोल करणे ही एक विद्या असते बघा, कला असते आणि त्या कलेनुसार आपण त्याला कंट्रोल करणार आहे. तर बघा अटॅक तो कशा पद्धतीने करतोय बघा मित्रांनो, की सापांचं कसं असतं की त्याला आता आपल्यापासून धोका वाटतोय म्हणूनच तो अटॅक करतोय. एकदा माझा स्पर्श झाला तर तो अटॅक पुन्हा करणार नाही, याची दक्षता घ्या. बघा तो अटॅक कसा करतोय, किचनमध्ये आहे, त्याला कुठंही पाय जागा नाही म्हणून तो कुत्र बाहेर अहो काय करत नाही कसा बरोबर पायात होता पाय पडला वरा वरा ठेवी मागू घे. लाईट लावता किती पुढं बट लाईट लावा चांगली दमछाक केली. इकडं आला माग सरला स्पीड चांगला खाली नाही 2-3 तास झाले करत आहे ती एकदम खरं आहे. सोने मी आहे भाई टॉवर चालते वारीकडे सोने मी आहे ग शांत गप शांत तर बघा मित्रांनो की तो खूपच चिडलेला आहे आणि चिडून तो आपल्याला आवाज वॉर्निंग देण्याचा प्रयत्न करतोय. बघा साप स्वतःहून कधी कोणाचा आवाज नसतात, पण बघा तो घाबरलाय, घाबरूनच तो आपल्यावरती हाट्यावर करण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा त्याचा आवाज आहे एक साला बघा मित्रांनो, त्याला आपण शांत करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तो शांत जर राहिला किती शांत आहे बघा बाहेर नाही थोडासा वेळ म्हणजे की थोडा वेळ घेणार आहे तो का चिडलाय तो रागावलाय जास्त चिडलाय म्हणून तो थोडा वेळ घेणार आहे आपल्याकडून. कारण कसं असतं की साप हा निसर्गात राहणार जीव आहे आणि त्याला माणसाचा स्पर्श माहीत नसतो. तो अजून आवाज करतोय खाली म्हणजे तो अजून चिडलेला आहे. त्याला कसं असतं की आम्ही याच्या अगोदर थोडासा जरा त्रास वगैरे झालेला असेल किंवा काठीण वगैरे त्याला कोणी काय केलेलं असेल तर साप जास्त चिडत असतो. त्यामुळे कसं आहे की आता निसर्गात राहणार जीव आहे त्याला माहीत नसतं काय सुद्धा, त्यामुळे तो चिडलेला असतो. बघा मित्रांनो की आपण त्याला अगदी सुरक्षितपणे पकडलेला आहे. सापांचं प्रशिक्षण नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते जीवावरती बेतू शकतं, लक्षात घ्या. आता आपण याला शांत करण्यामध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करतोय बघा. साप त्यानंतर आपल्याला चावणार नाही, लक्षात घ्या. कारण की त्याला आपला स्पर्श झाल्यानंतर त्याला ऑटोमॅटिकली कळत असतं की हा साप म्हणजे आपण त्याला मारणार नाही, याची त्याला जाणीव झाल्यानंतर तो आपल्याला नंतर चावत नसतो. तर बघा मित्रांनो की हा धामण जाती साप आहे. लोकांचं एक म्हणणं असतं की धामण जाती साप चावत नाही किंवा अंगावरती येत नाही, तर गैरसमज आहेत पूर्णपणे. चावू शकतो की, परंतु कधी ज्या वेळेला त्याला कुठंही पळायला जागा नसते, शेवटचा पर्याय म्हणून तो अंगावर येत असतो, लक्षात घ्या.
तुम्ही बघितलं असं त्याचं स्पीड किती आहे, किती स्पीडनं तो अंगावरती अटॅक करतोय. त्यामुळं साप पकडणं इतकं सोपं नसतं. आता कसं आहे की आपले 15 वर्ष त्यामध्ये गेलेले आहेत साप पकडताना, म्हणून आपण त्याला कॅज्युअली पकडून त्याला एकदम शांत करतोय. लक्षात घ्या, डायरेक्टली 1-2 दिवसात कोणीतरी आपला व्हिडिओ बघायचं त्याला पकडायचा प्रयत्न करायचा असं कोणी करायचं नाही. बघा मित्रांनो, तो शांत तरी पण अजून तो आवाज करतोय. एक अजून 2 मिनिटं घेईल. तो पूर्णपणे शांत झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा साप स्वतः उगाच चावत नसतो. आता थोडासा चिडल्यामुळे तो रागीट झालाय. पिशवीला भरण्या बघा. काळजी करू नका. तर बघा मित्रांनो की हा धामणचा ते साप आहे. आता याची मी माहिती तुम्हाला देतो. तर बघा याची डोळ्याची बावली वगैरे कशी असते बघा, की काळ्या रंगामध्ये असते बघा, गोल, आणि त्याला सोनेरी कडा असतं बघा. जांभळट काळ्या रंगामध्ये दुभागलेली जीभ असते बघा. हनवटीवरती काळ्या काळ्या तिरक्या रेषा असतात आणि डोक्यापेक्षा मान बारीक असते. आता हे चपटी करतोय म्हणजे तो अजून पण थोडासा चिडतोय, चपटी करतोय. लक्षात घ्या, आता डोक्यापेक्षा बघा मान बारीक आहे आणि मानेपेक्षा त्याचं शरीर जाड आहे. लक्षात घ्या, तो आता थोडासा बऱ्यापैकी वाटतंय आपल्याला शांत झालेला आहे. आणि बघा की त्याची जी त्वचा असते ती षटकोनी आकाराची त्वचा असते. नागजाती सापाची त्वचा ही गहू चिटकोलीसारखी असते बघा. पोटाकडचा भाग पांढरा किंवा पिवळा असू शकतो. या सापाचा बघा पिवळा आहे. शेपटीकडच्या बाजूला अशी कळपट जाळीदार डिझाईन असते. आणि बघा मित्रांनो की धामण साप कधीही शेपटी मारत नाही. हे लोकांचा गैरसमज आहे की धामण साप शेपटी मारतोय, पाय वळतोय, शेपटीमध्ये काटा असतो, मनुष्यांना पुसक होतो, असा एक मोठा गैरसमज आहे. पण बघा मित्रांनो की 15 वर्ष झाला आपण साप पकडतोय, त्यामुळं सापांची योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं गोष्ट आहे. बघा मित्रांनो, या सापाबद्दल बरेच गैरसमज आहेत की हा साप पायाला पिळा मारून दूध वगैरे पितो, तर पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात घ्या, तो आपल्या हातातून सुटू शकत नाही. आणि लोकांना म्हणजे मशीन कसं आहे की लात मारली तर माणसाला दुमता होतो. लक्षात घ्या, आणि हा तर मुका जीव आहे, याला जर लात मारली तर याचा सुद्धा तुकडा होतील. लक्षात घ्या, मी चुकीचं कुठंतरी गैरसमज असतो की कसं असतं की गोट्यातून वगैरे जाताना पाय वगैरे पडलेला असतो याच्यावरती म्हशीचा, मग ते चावण्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेला असतो, त्यानं ते कोणीतरी बघितलेलं असतं. साप दूध न पिण्याचं कारण काय असतं की सापाच्या शरीरामध्ये एन्झाईम्स नसतं. एन्झाईम्स म्हणजे कसं असतं की दूध पचवायचा घटक आहे एन्झाईम्स, ते सापाच्या शरीरामध्ये नसल्यामुळं सापाला दूध पचत नसतं, त्यामुळे साप दूध पित नसतात. लक्षात घ्या, साप हा अस्तन प्राणी आहे. लक्षात घ्या, म्हणजे की अंड्यावाटे फुलांना जन्म देतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे चुकीचे गैरसमज करून सापांना मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका. घर मालकाचं नाव काय? सुखदेव शिंदे यांचं बघा, यांच्या घरामध्ये हा साप सापडला होता. मला कॉल कोण केला? महेश कदम. ओके, तर बघा महेश कदम यांनी आपल्याला प्रथमतः कॉल केला बघा. त्यांचं मनापासून धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे हा मुका प्राणी वाचवायला आपल्याला मदत झालेली आहे. आता बघू शकताय तो बऱ्यापैकी कॅज्युअली झालेला दिसतोय आपल्याला, म्हणजे की तो चावत नाही, म्हणजे त्याला कळून चुकलंय की आपल्याला ते आता मारणार नाही म्हणून तो. मगाशी कसं असतं की तो निसर्गात राहणारा जीव आहे, त्याला आपला स्पर्श वगैरे काय माहीत नाही, आणि आपण अचानक समोर गेल्यामुळे तो जास्त चिडला होता. तर त्याला आता आपण बरणीमध्ये घालूया. आपल्यासोबत आपले सहकारी मित्र कॅमेरामॅनच्या स्वरूपात उपस्थित आहेत बघा, ओमकार हराळे. त्यांचं मनापासून धन्यवाद बघा, बऱ्याच दिवसानंतर ते आपल्यासोबत आज आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद त्यांचं. आता आपण त्याला बरणीमध्ये पॅक करूया. ठेवा, कारण हा साप चपळ आहे ना, अतिशय चपळ असल्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. जर समजा चुकून चावलाच पॅक वगैरे करताना तर माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही, त्यामुळे घाबरायचा काही विषय नसतो. लक्षात घ्या, लोकांचं कसं आहे की गैरसमज नाही येते हो समाजामध्ये. तर आपण त्याला पकडण्यामध्ये अगदी सुरक्षित पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत बघा मित्रांनो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा मित्रांनो की आपण थोड्या वेळापूर्वी इंडियन रॅट स्नेक म्हणजे धामण जातीचा अतिशय चिलका साप पकडला होता बघा. खूपच चपळतेने तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. तर बघा मित्रांनो की ज्या वेळेला आपण त्याला पॅक करत होतो त्यावेळेला बघा त्यानं
गंध पण सोडला होता बघा, म्हणजे की उग्रवास सोडला होता. आता साप उग्रवास का सोडतात बघा, की ज्या वेळेला धामण साप फक्त बऱ्यापैकी उग्रवास सोडत असतो. लक्षात घ्या की आता त्यांना तिथल्या लोकांना पण जाणवलं की वास कसला तर राहिला. मी म्हणलं मग त्यांना सांगितली त्याची माहितीसुद्धा. आता तुम्हाला पण त्याची माहिती व्हावी म्हणून मी हा विषय काढला बघा. तर धामण साप ज्या वेळेला सुटका करून घेत असतो त्यावेळेला उग्रवास असा सोडत असतो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.